मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आजचा दिवस तुमचा खूप सुखाचा आणि आनंदाचा जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या 17 ऑगस्ट आहे. तर हा पहिला श्रावणी सोमवार आहे आणि याच दिवशी आपल्याला नागपंचमी आहे. असा दुर्मिळ असा योग जुळून आलेला आहे. जेव्हा असे दोन योग एकत्र येतात तेव्हा सुवर्ण योग निर्माण होतो. आपल्याला या श्रावण महिन्यातील पहिल्यांदाच श्रावणी सोमवार महादेवाची आणि नागदेवाची एकत्रच एकाच दिवशी पूजा करण्याची सुवर्ण संधी प्राप्त होते. हिंदू धर्मशास्त्रानुसार श्रावण सोमवार नागपंचमी असल्यामुळे या दिवशी केलेली पूजा तुम्हाला काही उपाय त्यांचे फळ आपल्याला दुप्पट पटीने प्राप्त होतात. तर आपल्या हिंदू धर्मात नागाला एक वेगळे साप म्हणत नाहीत. तर पहिले म्हणजे त्यांना नागदेवता म्हणून पूजनीय स्थान मिळालेले आहे. श्रावणी सोमवार म्हणजे श्रावण महिन्यामध्ये हा भगवान शंकरांना समर्पित मानला जातो. भगवान शंकराच्या गळात विराजमान असलेला तो नागदेवता तर श्रावण महिन्यातील नागपंचमीची विशेष धार्मिक महत्त्व आहे. या नागपंचमीच्या दिवशी महाराष्ट्रात सगळीकडे देवघरात किंवा नागदेवतेचे प्रतिमेचे पूजन केले जाते. म्हणूनच आपण ह्या आजच्या अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ पाहणार आहे. तर नागपंचमीची पूजा कशी करावी, या दिवशी कोणत्या चुका करू नयेत, काही चुका आहेत त्या आपण चुकून सुद्धा करू नयेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उद्या जो दिवस आहे त्या दिवसात 2 तास असे असतात की हा राहू काळ असतो. तर या राहू काळात आपण पूजा करणे हे अशुभ काळ मानला जातो. म्हणून या काळात चुकून ही पूजा करायची नाही. शुभ मुहूर्त कोणता असणार आहे, कोणत्या 2 तासात राहू काळ असल्या आपल्याला चुकून ही पूजा करायची नाही. तसेच श्रावण सोमवार आणि नागपंचमी हे सर्वप्रथम म्हणजे एकत्र हा जवळजवळ 33 वर्षातून एकदा हा योग आलेला आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता नक्कीच शेवटपर्यंत पहा. तर आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतरत्व कुटुंबांना शेअर करा, जेणेकरून त्यांना ही सर्व माहिती समजून जाईल. तर सण म्हणजे नागपंचमी. तर नागपंचमी नागपंचमी आहे आता जी श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजेच नागपंचमी असते. तर या दिवशी म्हणजे हा जो एक विशिष्ट काळ आहे तो राहू काळात आपण पूजा मांडणी अशुभ मानले जाते. म्हणूनच तुम्ही नागपंचमीची पूजा ज्या वेळेला करणार आहात तर ते राहू काळ जाणून घ्यायचा आहे. आणि त्या वेळामध्ये आपल्याला अजिबात पूजा करायची नाही, कारण त्या वेळेत आपण जर पूजा केली तर आपल्या पूजेचे जे फळ आहे ते प्राप्त होत नाही. तर म्हणूनच जो राहू काळ सांगणार आहे तर तो उद्या वर्ज करायचा आहे. आणि ती जी वेळ आहे ती तुम्ही वर्ज करून तुम्ही ती चुकून सुद्धा तुम्ही नागपंचमीची पूजा किंवा श्रावणी सोमवाराची पूजा जी आहे ती अजिबात करायची नाही. वेदकाळापासून नागपंचमी हा अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे. या दिवशी सकाळी लवकर स्वच्छ उठून अंघोळ निर्माल्य म्हणजे नित्यकर्म आटपून म्हणजे लवकर उठायचं आहे. आपले सर्व कामे आटपून घ्यायचे आहेत. स्त्रियांनी नवीन वस्त्र अलंकार धारण करायचे आहेत. पण एवढं लक्षात ठेवा की या दिवशी तुम्ही केस धुवायचे नाहीत, कारण सोमवारच्या दिवशी शक्यतो ज्यांना पहिला मुलगा असतो त्यांनी शक्यतो केस धुवायचे नसतात. कारण त्याचं कसं आहे, कारण तुम्ही जर केस धुतले तर ते आपल्या मोठ्या मुलासाठी खूपच त्याला कष्टदायी पडले जाते. म्हणूनच तुम्हाला जर मोठा मुलगा असेल तर तुम्ही फक्त म्हणजे पहिला मुलगा जर असेल तरच त्या व्यक्तीने म्हणजे त्या स्त्रीने केस धुवायचे नाहीत. इतर स्त्रीने धुतले तरी चालतील. या काळात केस धुवायचे नाहीत, कारण कसं असतं की ज्यांना मोठा मुलगा आहे त्यांनी केस धुवायचे नाही. बाकीच्या कोणी म्हणजे पहिली मुलगी आहे त्यांनी जर केस धुतले तर चालून जातील. पण बघा तुम्ही एवढं लक्षात ठेवा. आता जर
तुम्हाला ही पूजा कशी करायची आहे तर तुम्ही बघा, तुमच्याकडे नागदेवतेचा फोटो असेल, म्हणजे आता आपल्याला बाजारपेठेमध्ये कुठेही तो नागपंचमीचा जो फोटो आहे तो कुठेही मिळून जातो, सहजरित्या मिळून जातो. तर आपल्याला कच्चे दूध घ्यायचे आहेत, लाह्या घ्यायच्या आहेत, आघाडा दुर्वा वाहून पूजा करायची आहे. नागदेवतेची पूजा करून दूध, साखर, उकडीचे किंवा उकडीचे पुरणाचे दिंडे म्हणजेच करंजा असं करायचे आहेत, त्या वाफलवून घ्यायच्या आहेत. असे तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करून घ्यायचं आहे. त्यानंतर म्हणजे आपण त्या दिवशी आपण आरती करायची आहे. आरती ही महादेवाची केली तरी चालेल. तुम्ही कापूर जाळायचा आहे आणि घरातील वातावरण जे आहे ते प्रसन्न होत असते, म्हणून अशी पूजा अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही पूजा करायची आहे. तर कोणती चुका आहे ज्या आपल्याला चुकूनही करायच्या नाही. तर जर आपण या दिवशी आपल्याकडून चुका झाल्या तर त्या पूजेचे नागपंचमीला आपला कोणताही फळ प्राप्त होत नाही. त्या व्यतिरिक्त या वाईट परिणाम आपल्याला जे आहेत ते भोगावे लागतात. संकट अडचणी आल्या आपल्या मागे लागतात असं म्हटले जाते. म्हणूनच तुम्ही नागपंचमीच्या दिवशी चुकूनही ह्या चुका करायच्या नाही. तर तुम्ही राहू काळ हा आपण टाळायचा आहे. तर ती एक चूक आहे आणि आपण चुकून सुद्धा तुमच्या हातातून या चुका होता कामा नये. तर त्यामागे पहिली चूक म्हणजे नागपंचमीच्या दिवशी तुम्ही काहीही चिरू नका, कापू नका, तळू नका, चुलीवर तवा ठेवू नका, कारण तवा हा नागाच्या फणीवर ठेवल्यासारखा किंवा मांडला जातो. म्हणूनच तुम्ही या दिवशी चुकूनही गॅसवर किंवा चुलीवर तवा ठेवून अशुभ मानले जाते. म्हणूनच या दिवशी तव्याचा वापर करू नये. तसेच कुठल्याही पदार्थाचं तळायचे नसतात. कुठल्याही भाज्या आपल्याला कापायच्या असतील तर त्या तुम्ही आदल्या दिवशी तुम्ही कापून ठेवल्या तरी चालेल. शिवायचं नाही, फाडायचं नाही. आणि आपण म्हणजे जमिनीचे जे काम असते म्हणजेच झाड लावणे वगैरे ते हे आजच्या दिवशी टाळावे, नंतरच्या दिवशी करावे एवढं. आणि ही जी चूक आहे ती चुकून सुद्धा करायची नाही. तर तुम्ही नंतर शेतातील नांगर काम वगैरे असतात ते चालू नये, म्हणून त्यामागे झाडे लावणार असेल तर हा दिवस तुम्ही सोडायचा आहे. लावण्यासाठी आपल्याला जमीन खोदावी लागते आणि ते सुद्धा आपण हे एक पापच होत असते. म्हणून या दिवशी तुम्ही झाडे लावून लांबणीवर टाका. तर नंतरची दुसरी जी चूक आहे तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी तुम्ही सर्व काही चिरून वगैरे ठेवायचं असेल तर ठेवू शकता, फ्रीजमध्ये कापून वगैरे ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला या दिवशी या चुका करण्याची गरज पडणार नाही. त्याचबरोबर बघा, या दिवशी अनेक लोक मोठी चुका करतात. तर ते म्हणजे जिवंत सापाला दूध पाजण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु बघा, जिवंत सापाला कधीही दूध पाजत नाही. त्यामुळे त्या सापाचे आरोग्याला मोठा धोका होतो. म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार आपल्याला नागाच्या प्रतिमा किंवा नागाचा आपण काहीही चित्र लावून किंवा तुम्ही मातीचं जर बनवणार असेल तर मातीचा बनवून त्याला दुधाचा नैवेद्य अर्पण करून द्यायचा आहे. ही महत्वाची गोष्ट सुद्धा ध्यानात ठेवलीच पाहिजे. त्याचबरोबर या दिवशी कोणाची विवाद क्लेश भांडण करू नका. जेवढे शांत राहता येईल तेवढे शांत राहा. घरातील वातावरण जे आहे तुमच्या घरामध्ये शांतता ठेवा. आता आपण जाणून घेणार आहोत की श्रावण आणि नागपंचमी हे दोन्हीच म्हणजे दोन एक जे तास आहेत तर राहू काळामध्ये करायचे नाही. तर वैज्ञानिक दृष्टीने शास्त्रानुसार आपण हा छायाग्रह मानला गेला आहे. आणि दररोज 90 मिनिटे राहू काळ आणि राहू काळामध्ये नकारात्मक शक्तीचा प्रवाह जास्त होत असतो. त्यामुळे या काळात शुभ कार्य जे आहेत ते कोणीही करू नये, कारण त्यामध्ये अडथळा येत असतो आपल्या कामामध्ये. आणि तो जो काळ आहे तो सकाळी 7 वाजून
7:52 मिनिटापासून 9:27 असणार आहे. म्हणजेच काय, तर तुम्ही 9 ते 9:30 वाजेपर्यंत हा जो काळ आहे तो 7 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत असणार आहे. तर तुम्ही या काळात तुम्ही शक्यतो आपण पूजा वगैरे टाळायची आहे. तर ही पूजा जी आहे तर तुम्ही करायची आहे. तर बघा, ही साधी सोपी जी आहे ती चुका आपण करायची नाही. तर तुम्ही सकाळी लवकर उठून शुभ मुहूर्तावर ही पूजा केली तरी चालेल. आणि तुम्हाला दुपारी 11 वाजल्यानंतर तुम्ही कधीही पूजा केली तर तुम्हाला त्याचे शीघ्र फळ मिळते. म्हणूनच तुम्ही भगवानाचा म्हणजे महादेवांचा अलंकार आहे नागदेवता, म्हणूनच त्यांच्या श्रावण सोमवारी पूजा करा आणि नंतर नागपंचमीची पूजा करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी हा अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला शिवपुराणात सांगितला आहे की नागपंचमीच्या दिवशी तुम्ही नागाला किंवा शिवपिंडीवर तुम्ही एक दुर्वा, म्हणजे थोड्याशा दुर्वा घेतल्या तरी चालतील. दुर्वा, आघाड्याचे पान आणि बेलाचे पान हे तिन्ही एकत्र एकदम जर वाहिले तर तुमचा सर्पदोष जो आहे तो नाहीसा होतो. म्हणून हे छोटे छोटे जे उपाय आहेत ते केले तर तुम्हाला चांगले फळ मिळेल. माझी माहिती आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.